नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग सगळ्यांना। सकाळी आनंदीला आणि नंदिनीला छान फ्रेश केलं आणि मस्त तयार करून दोघींनाही छान पावडर टिक्का लावून घेतला। त्याचबरोबर घरातली सगळी कामं आवरली आणि मी सुद्धा तयार झाली। त्यानंतर सगळ्यांसाठी मस्तपैकी गरमागरम चाय बनवली, चाय नाश्ता केला आणि लगेचच जेवण बनवायला घेतलं। आनंदीचे पप्पा फिश घेऊन आले होते, मुलींसाठी ते खास मुशी मच्छी घेऊन येतात। फिश 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतली। तर इथे मी मच्छीला हळद मीठ लावून घेतलं आणि तेल गरम करून मच्छी छान फ्राय करून घेतली। त्यानंतर इथे मी आमच्यासाठी सुद्धा राजाराणी मच्छी फ्राय करून घेतली आणि एक साइडला मांदेली मसाला तयार करून घेतला। तुम्ही अशा पद्धतीमध्ये एकदा मांदेली मसाला तयार करून बघा, खूप छान लागतो। त्यानंतर भिजवलेल्या चिंचेचं थोडं पाणी घातलं। माझा बाकीचा स्वयंपाक होईपर्यंत आनंदीच्या पप्पाने दोघींनाही जेवण भरवलं। दोघींचंही जेवण झालं। त्यानंतर आनंदीच्या पप्पाला सुद्धा जेवायला दिलं। व्हिडिओ काढत होती ना, आनंदीच्या पप्पाला ना खूप हसायला येत होतं। फिश ना त्यांना खूप आवडते, ते माझ्या प्रत्येक रेसिपीची खूप तारीफ करतात। त्यानंतर मीही जेवायला घेतलं, या तुम्ही पण जेवायला। जेवण करून घेतलं आणि भांडी घासायला घेतली। तेवढ्यात नानूलाही ताण लागली होती, तिलाही पाणी दिलं। त्याचबरोबर गॅस आणि किचन व्यवस्थित क्लीन करून घेतलं, कारण की आपण फिश बनवतो ना, गॅसवर टाईल्सवर खूप तेल उडतं। त्यानंतर मी झाडू मारायला घेतला। नानूला बोलली मला सुपडे आणून दे, नानूने लगेच मला सुपडे आणून दिली। टीव्ही वरती बघून कसा डान्स करते बघा, तिला डान्स करायची खूप आवड आहे। नानूचे पप्पा जॉबला निघाले होते, ती त्यांच्या पाठी लागली होती, अजिबात ऐकत नव्हती। नानूच्या पप्पाची सेकंड शिफ्ट असते। चला तर बाय बाय मंडळी, व्हिडिओ इथेच एंड करते। पुन्हा भेटूया अशा मिनी ब्लॉग सोबत।